आरती असतो, महाराजांना हुक्का दिला जातो इथे. आणि स्वामींचं उंची 7.5 फूट होतं आणि त्यांच्या हात गुडघ्याचं खाली होतं, त्याला अजानुभव म्हणतात. त्या फोटोमध्ये दिसतील बघा तुम्हाला. 7.5 फूट. हो, 7.5 फूट उंची होतं आणि त्यांच्या हात गुडघ्याचं खाली. फोटोमध्ये बघा ना तुम्हाला गुडघ्यापर्यंत हात हो, आहे. गुडघ्याचं खाली. आणि स्वामींनी आदिमाया स्वरूपात दर्शन दिलेला देवीचा फोटो स्वामींचं पावलं दिसतील बघा तुम्हाला. पांढरा बॉक्स याच्यासाठी केलं की त्या स्वामींचं पावलं म्हणत. 25 नोव्हेंबर 2017 साली स्वामींचं पावलं म्हणत. पावलं म्हणजे मंदिर रिनोव्हेशन करणार होते. रिनोव्हेशन म्हणजे जुना फरशाकडून नवीन स्टाईल फरशा किंवा मार्बल टाकणार होते. म्हणजे ज्या दिवशी फरशा बदलणार होते त्या आदल्या दिवशी स्वामींचं पावलं म्हणत. हो, 25 नोव्हेंबर 2017 साली. म्हणजे ज्या दिवशी फरशा बदलणार होते त्या आदल्या दिवशी स्वामींचं पावलं म्हणत. म्हणजे स्वामींनी असे संकेत दिलेत की जुना आहे ते तसं राहून नवीन काही करू नका. म्हणजे स्वामींची इच्छा नव्हतं, म्हणजे जुना आहे ते तसे ठेवलेत, काही बदलले नाहीत. तुम्ही बघू शकता हा पूर्णपणे सगळं सागवानच आहे. 1901 मध्ये बांधलेला होतं बाळापू महाराजांचं. आणि स्वामींचं मूळ फोटो बघा, अमेरिकेच्या कोडॅक कंपनीने काढलेला 1872 साली. इकडे पलीकडे राम मंदिर आहे, गोशाळा. आणि ते दुपारी 12:30 ते 3 गाभाऱ्याच्या पाठीमागे महाप्रसाद असतो. परत संध्याकाळी 7 ते 8 आरती असतो. 8 ते 10:30 11 जो महाप्रसाद असतो. दोन्ही टाइम 12 महिने कंटिन्यू महाप्रसाद असतो. स्वामींनी पहिल्यांदा महाप्रसाद चालवला आहे. हा गुरु मंदिर आहे. 126 वर्षापासून महाप्रसाद चालू आहे श्री स्वामी. आणि पावलं तुम्हाला त्या ठिकाणी स्पष्ट दिसतील बघा. माऊलींनी आपल्याला खूप खूप चांगला आणि खूप मोलाचं आपल्याला मार्गदर्शन किंवा स्वामींच्या विषयी सांगितलं, त्याबद्दल आपण त्यांचे आभार मानतो आपल्या यूट्यूब चॅनल आणि इन्स्टा चॅनलच्या बद्दल. आता अजून एक आहे, थोडं बघून घ्या. पावलं स्पष्ट दिसतील बघा. हा पावलं पहिल्यांदा उमटलं. भाग्य आमचं. महाराज खूप खूप आभार, तुम्ही चॅनलला केल्याबद्दल धन्यवाद. तर मित्रांनो, तुम्हाला ही माझी अक्कलकोटची सिरीज कशी वाटली कमेंट करून सांगा आणि जास्तीत जास्त शेअर करा. रामकृष्ण हरी.